हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 21 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि शेवटी नुपूरने मल्हारला जेलमध्ये जाण्यापासून थांबवलं. मल्हार हा स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करणारच होता, पण त्याच वेळेस नुपूर तेथे पोहोचली आणि म्हणाली, सर तुम्ही स्वतःला सरेंडर करू नका. त्यामुळे मल्हारला आनंद झाला, पण तायडीला जबर धक्का बसलाय. त्यानंतर नुपूरने अन्वयला सगळं सत्य सांगितलं की आशा बोलू लागली आणि आशाने तिला आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का दिलाय की मल्हारने जे काही केलं ते सगळं आशाला माहीत होतं आणि आशानेच त्याला त्यात मदत केली होती. मग आता नुपूर पुढे काय करणार? आशा नुपूर आणि मल्हारला एकत्र आणणार का? नुपूर मल्हारच्या घरी राहायला जाईल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी आणि मल्हार उदयनगर पोलीस स्टेशनला पोहोचतात. दोघेही गाडीच्या खाली उतरतात आणि मल्हार हा पोलिसांसमोर सरेंडर करायला जाऊ लागतो. तायडी तर खुश असते, पण फक्त तोंड देखलं म्हणते, मल्हार अजूनसुद्धा विचार कर बरं का, हे करू नकोस, आमचा विचार कर, माझा विचार कर, कुटुंबाचा विचार कर. मल्हार म्हणतो, नाही तायडे, मी सगळा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे, मी स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करणारच. असं म्हणून मल्हार हा पोलीस स्टेशनच्या दिशेने जाऊ लागतो. तायडी खूप खुश असते, तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि ती विचार करते, जा रे बाबा, लवकर जा एकदाचा. एकदा का तू पोलिसांसमोर गेला, त्यांना सगळं सांगितलं की ते तुला जेलमध्ये टाकतील आणि मग उद्यापासून मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार. सुमती इव्हेंट्सची मालकीन, या सगळ्या संपत्तीची मालकीन, माझ्या एवढ्या वर्षांची तपश्चर्या यशस्वी ठरणार, असा विचार करून तायडी खुश होते. मल्हार हा पोलीस स्टेशनच्या दिशेने स्लो मोशनमध्ये एक एक पाऊल मोजत मोजत हळूहळू जात असतो आणि त्याला मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या सगळ्या घटना आठवतात. सगळ्यात आधी नुपूर आणि माझं लग्न झालं ते त्याला आठवतं, पण मग नुपूरला माझं संपूर्ण सत्य कळलं. मग नुपूरने आमची गाठ जाळून टाकली. तुम्ही खोटाडे आहात, तुम्ही विश्वासघातकी आहात, गुन्हेगार आहात, अशा माणसाबरोबर मला नाही राहायचं आहे, असं म्हणून ती लग्नाच्या मंडपातून पळून गेली. हे सगळं मल्हारला आठवतं. मल्हार खूप दुःखी होऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने जात असतो आणि तायडी ही त्यालाच करते, बाय मल्हार, जा लवकर. एकदा का तू तुरुंगात गेला, मग मी सुमती इव्हेंटचं सागरिका इव्हेंट्स करणार, माझ्या इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण करणार. हे एवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं, पण शेवटी मेहनत केल्यावर फळ तर मिळतंच, असा विचार करून तायडी खूप खुश असते, टाटा करत असते, स्माईल करत असते आणि मल्हार हा पोलीस स्टेशनच्या दिशेने जात असतो. पण त्याच वेळेस नुपूर तेथे पोहोचते आणि जोरात आवाज देते, थांबा मल्हार सर. हे ऐकून तायडी आणि मल्हार या दोघांना जबर धक्काच बसतो. चक्क नुपूर येथे आली आहे, त्यामुळे तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. मल्हारचा सुद्धा विश्वास बसत नाही की आता नुपूरने त्याला हाक मारली आहे आणि मल्हार मागे वळून पाहतो. नुपूर ही मल्हार जवळ येते आणि म्हणते, सर थांबा, तुम्ही स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करू नका. तायडीला खूप राग येतो. मल्हार विचारतो, पण का? जेव्हा मी तुला भेटायला आलो तेव्हा तर तू असं काहीच बोलली नाही. नुपूर मल्हारला सांगते, मल्हार सर, काहीही झालं, तुम्ही कितीही मोठा गुन्हा केला असला ना, तरीसुद्धा जेव्हा कुटुंबातील एखादी मुख्य व्यक्ती, कुटुंबातील कर्ता मुलगा हा जर कुटुंबात नसेल ना, तर कुटुंबाची अवस्था खूप दयनीय होते. जर तुम्ही स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं तर तुम्ही तर जेलमध्ये शिक्षा भोगाल, पण तुमचं संपूर्ण कुटुंबसुद्धा शिक्षा भोगेल. तुम्ही नसल्याची जाणीव त्यांना क्षणाक्षणाला होत राहणार. आणि मी हे खूप जवळून पाहिलं आहे, अनुभवलं आहे. जेव्हा वेदांचा मृत्यू झाला तेव्हा आमच्या कुटुंबाची काय अवस्था झाली, आईंची काय अवस्था झाली, हे मला माहिती आहे. त्यामुळेच आईंना मी माझ्याबरोबर राहायला घेऊन आले होते. आणि मल्हार सर, तुमची परिस्थिती वेगळी आहे. तुमच्याकडे मोठं कुटुंब आहे, पैसा आहे, घरदार आहे, परंतु तरीसुद्धा माणूस हा माणूस असतो आणि कर्त्या मुलाची जागा पैसा, संपत्ती कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला सरेंडर करू नका. मल्हार विचारतो, पण नुपूर? नुपूर म्हणते, सर मला यापेक्षा जास्त काहीच बोलायचं नाही आहे आणि तुमचंही काही ऐकून घ्यायचं नाही आहे. असं समजा मी तुमच्याकडून शेवटच्या वेळेस काहीतरी मागते आहे आणि तुम्ही पोलिसांसमोर सरेंडर करू नका. हे ऐकून मल्हारला खूप आनंद होतो. तायडी मात्र खूप चिडते. फ्रेंड्स, पण नुपूर
ही मल्हारला असं काही म्हणत नाही की माझा तुमच्यावर पुन्हा विश्वास बसला आहे की माझं तुमच्यावर प्रेम आहे, असं ती काही बोलत नाही. एकदम कोरडं कोरडं बोलत असते की मल्हार सर, तुमच्या कुटुंबाचा विचार करा आणि सरेंडर करू नका अशी माझी इच्छा आहे. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. तायडीला खूप राग येतो. तायडी मल्हारकडे पाहत असते की आता हा काय बोलणार, पण तायडीला माहिती आहे नुपूर बोलली ती पूर्व दिशा, नुपूर बोली नाही जाणे का, तर मल्हारसुद्धा नाही जाणार हे तायडीला माहीत असतं. त्यामुळे तायडी खूप चिडते. पण मल्हारला हसावं की रडावं तेच कळत नाही, कारण मल्हारला पोलिसांसमोर सरेंडर करायचं होतं, ते नुपूरच्या सुखासाठी, नुपूरच्या समाधानासाठी. आणि आता नुपूरच म्हणतीये की स्वतःला सरेंडर करू नका, पण तिने हे स्वतःसाठी नाही सांगितलं आहे, तर तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून सरेंडर करू नका असं नुपूर म्हणाली. त्यामुळे काय करावं हाच प्रश्न मल्हारला पडतो. आणि इकडे नुपूर ही हॉस्पिटलमध्ये पोहोचते, बेंचवर बसते आणि आता तिने जे काही केलं त्याबद्दल विचार करत असते. मी मल्हार सरांना पोलिसांसमोर सरेंडर करण्यापासून थांबवलं, हे सगळं तिला आठवतं आणि नुपूर रडू लागते. तिला आठवतं की आशा ही बोलू लागली आहे आणि आशा जे काही बोलली हे सगळं आठवून नुपूरला खूप रडू येतं. ती ढसाढसा रडू लागते आणि तेवढ्यात अन्वय तेथे येतो. अन्वय नुपूरला आवाज देतो. त्यामुळे नुपूर रडायचं थांबते, डोळे पुसते आणि विचारते कधी आलास. अन्वय नुपूरच्या शेजारी बसतो आणि सांगतो आत्ताच आलो आहे. डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की आईंची तब्येत आता खूप बरी आहे आणि आपण त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो. त्या आता बोलायलासुद्धा लागल्या आहेत, त्यांच्यात खूपच छान सुधारणा झाली आहे. नुपूर म्हणते हो, माझ्यासमोरच ती बोलायला लागली होती. अन्वय नुपूरला विचारतो पण नुपूर, मध्यंतरी तू कुठे गेली होतीस, तू हॉस्पिटलमध्ये नव्हतीस. नुपूर ही अन्वयला सांगते हो, मी पोलीस स्टेशनला गेले होते. अन्वयला मोठा धक्काच बसतो. अन्वय विचारतो का, तर नुपूर त्याला सांगते मल्हार सर त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी पोलीस स्टेशनला चालले होते, स्वतःला सरेंडर करायला. मी त्यांना थांबवायला गेले होते. हे ऐकून अन्वयला जबर धक्काच बसतो. अन्वय विचारतो नुपूर, हे काय बोलतेस तू, मल्हार सरांमुळे तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय. वेदांतने त्याचा जीव गमावला आणि ते स्वतःच्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी गेले होते. तू त्यांना थांबवलंस, का थांबवलंस, का त्यांना स्वतःला सरेंडर करू दिलं नाही. मला तर तुझं वागणं कळतच नाहीये. नुपूर बोल, का केलं तू असं. पण नुपूर काहीच बोलत नाही. अन्वय विचारतो नुपूर, तू माझ्यापासून काहीतरी लपवतीयेस, तू असं का केलंस, सांग मला. आणि नुपूर सांगते आईमुळे. आईने सांगितलं होतं की मल्हारला सरेंडर करू देऊ नकोस. हे ऐकून अन्वयला जबर धक्काच बसतो. त्याचा विश्वासच बसत नाही की आईंनी असं सांगितलंय. आणि इकडे जिया घरी असते, खूप टेन्शनमध्ये असते, कारण अजून रेवती घरी आलेली नाहीये. पण तायडीचे आईबाप मस्त चहा खारी खात असतात. तेवढ्यात रेवती घरी येते. जिया विचारते मॉम काय झालं, भेटली का नुपूर, काय बोलली. रेवती मावशी चिडून म्हणते त्या स्वार्थी निर्लज्ज मुलीचं माझ्यासमोर नाव नको काढूस. मी तिच्यासमोर इतक्या गयावया केल्या, पण तिने माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि मल्हारला थांबवण्यास नकार दिला. जियाला मोठा धक्काच बसतो. तर गायत्री म्हणते छे, ती कशाची थांबवतीये. आणि अविनाश म्हणतो रेवती, मी तुला सांगितलं होतं ती मुलगी काय ऐकणार नाहीये, पण तू माझं ऐकलं नाही. जियाला वाईट वाटतं. रेवती मावशी म्हणते आपण त्या मुलीला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आहे. मी तिच्यासमोर गयावया केल्या, पदर पसरला, हातपाय जोडले, पण तरीसुद्धा तिने मल्हारला थांबवण्यास नकार दिला. आणि तेवढ्यात तायडी ही मल्हारला घेऊन घरी परत येते. मल्हारला पाहून घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो. मल्हार मात्र नाराज असतो, सोफ्यावर जाऊन बसतो. रेवती मावशी विचारते मल्हार घरी कसा परत आला, तर तायडी सांगते काकू, कारण आता मल्हार हा नेहमीच आपल्याबरोबर घरीच राहणार आहे. मल्हारने पोलिसांसमोर सरेंडर करायचा विचार बदललाय. हे ऐकून रेवती मावशी, जिया या सगळ्यांना खूप आनंद होतो. पण तायडीच्या आईबापाला आनंद होत नाही. तायडीसुद्धा खूप चिडलेली असते. आणि रेवती मावशी ही मल्हारला म्हणते मल्हार, हे बरं झालं तू तुझा विचार बदलला, नाहीतर त्या नुपूरसारख्या स्वार्थी मुलीसाठी तू इतका मोठा त्याग करायला निघाला होतास. मी तिच्याकडे गेले, तिच्यासमोर पदर पसरला, हातपाय जोडले की नुपूर प्लीज मल्हारला थांबव, त्याला स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करू देऊ नकोस. पण तिने माझं काहीच ऐकून घेतलं नाही. खरंच ती खूप वाईट मुलगी आहे. आपण तिच्याबद्दल जे बोलत होतो ना ते अगदी योग्यच होतं. मल्हार म्हणतो नाही मावशी, नुपूरने थांबवलं म्हणूनच मी पोलिसांसमोर स्वतःला सरेंडर केलं नाही. हे ऐकून रेवती मावशीला जबर धक्काच बसतो. अविनाश विचारतो मल्हार, हे काय बोलतोयस, तिने तुला थांबवलं. मल्हार सांगतो हो काका, मला
नुपूरनेच थांबवलंय. रेवती मावशीचा विश्वासच बसत नाही. तायडी म्हणते, काकू तो खरं बोलतोय. नुपूर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आली होती. मल्हारला तिने समजावून सांगितलं आणि पोलिसांसमोर सरेंडर करू नको हे सुद्धा सांगितलं. रेवती मावशीचा विश्वासच बसत नाही. तायडी म्हणते, जाऊ द्या, कुणी का केलं होईना, पण आपला मल्हार आता नेहमी आपल्याबरोबर राहणार आहे. तो कोठे जाणार नाही याचा मला खूप आनंद झाला आहे. हे सगळं बोलताना तायडीला खूप त्रास होत असतो, पण सगळ्यांसमोर चांगुलपणाचं नाटक ती करत असते. पण रेवती मावशीला हे पटत नाही. रेवती मावशी या सगळ्यांना सांगते, पण जेव्हा मी नुपूरला विनंती करायला गेले तेव्हा तर तिने माझं काहीच ऐकलं नव्हतं. मग तिच्यात अचानक हा बदल कसा झाला? तिने अचानक पोलीस स्टेशनमध्ये येऊन मल्हारला का थांबवलं असेल? हाच प्रश्न रेवती मावशीला पडतो. हा बदल कसा झाला हे तर तायडीला सुद्धा अजून कळलेलं नसतं. ती सुद्धा खूप चिडलेली असते. आणि दुसरीकडे अन्वयचा सुद्धा विश्वास बसत नाही. अन्वय नुपूरला विचारतो, हे कसं शक्य आहे? एक आई स्वतःच्या मुलाचा जीव घेणाऱ्या गुन्हेगाराला सोडवण्यास सांगते आणि मला तर काही पटतच नाहीये. नुपूर म्हणते, दादा माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा आई बोलायला लागली तेव्हा तिने मला हेच सांगितलं. आई जे काही बोलत होती ना त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला असं वाटत होतं हा माझा भास आहे, पण ते सगळं खरं होतं. नुपूर झालेलं सगळं अन्वयला सांगते. जेव्हा आशाने नुपूर मला तुला काहीतरी सांगायचं आहे असं पहिल्यांदा म्हटलं, नुपूर खूप खुश होते आणि म्हणते, आई तुला बोलता येतंय. मला किती आनंद झालाय ना हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. थांब, मी डॉक्टरांना बोलावून आणते. तर आशा तिला थांबवते आणि म्हणते, थांब नुपूर, मला डॉक्टरांच्या औषधाने इतकं बरं वाटणार नाही जेवढं माझ्या मनातलं तुला सांगून बरं वाटणार आहे. असं म्हणून ती नुपूरला थांबून घेते आणि नुपूरला म्हणते, नुपूर मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. अशी गोष्ट जी मी तुला सांगण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण तू माझं काय ऐकून घेतलं नाही. आता डॉक्टरांना बोलू नकोस आणि मला तुला जे काही सांगायचं आहे ना ते शांतपणे ऐकून घे. नुपूरला असं वाटतं की आशा आता मल्हारबद्दलच बोलणार. त्यामुळे नुपूर चिडून म्हणते, आई जर तुला मल्हार सरांबद्दल काही बोलायचं असेल ना तर बिलकुल बोलू नकोस, कारण त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे आणि मी कधीच माफ करणार नाही आहे. मला माहिती आहे तुझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, तू त्यांना मुलगा मानतेस, पण आपल्या वेदांचा मृत्यू त्यांच्यामुळे झालाय हे विसरून चालणार नाही. आशाला समजतं ही नुपूरची बडबड काही बंद होणार नाही आहे आणि आशा तिला डायरेक्ट सांगून टाकते, नुपूर मला हे सगळं माहीत होतं. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूरचा विश्वासच बसत नाही की आशाला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं. नुपूर विचारते, आई हे सगळं काय बोलतोयस तू? तुला आधीपासून माहीत होतं म्हणजे? आशा सांगते, हो नुपूर, जेव्हा मल्हारला समजलं की ज्या व्यक्तीचा मृत्यू त्याच्या हातून झालाय तो व्यक्ती म्हणजे वेदांत होता, तेव्हा मल्हारला खूप अपराधासारखं वाटलं. त्याचं मन त्याला खात होतं. म्हणून त्याने असं ठरवलं की तुला सगळं सत्य सांगायचं आणि मग त्यानंतर स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करायचं. आणि तुला सगळं सत्य सांगण्यासाठीच मल्हार होळीच्या दिवशी आपल्या चाळीत आला होता. नुपूरचा विश्वासच बसत नाही, कारण मल्हारने सुद्धा नुपूरला हेच सांगितलं होतं. पण नुपूरला वाटलं होतं की मल्हार खोटं बोलतोय, पण आशासुद्धा त्याला आता तेच सांगतेय. आशा सांगते, मल्हारला असं वाटलं की मी होळीच्या दुसऱ्या बाजूने उभी आहे, पण त्या दिवशी तुझ्याऐवजी मी तेथे उभी होते आणि मग मला मल्हारने वेदांच्या मृत्यूचं सगळं सत्य सांगितलं की त्याच्या हातूनच वेदांचा अपघात झालाय आणि वेदांचा मृत्यू झाला. आशा विचारते, मग त्यांनी मला का नाही सांगितलं, फक्त तुला सांगून गप्प बसले? आशा सांगते, तो तुलाही सांगणार होता, पण मी त्याला थांबवलं की तू नुपूरला काहीच सांगू नको. नुपूरचा विश्वासच बसत नाही. नुपूर विचारते, आई तू हे का बोलतेस? तू मला हे सगळं का नाही सांगू दिलंस त्यांना? आशा सांगते, कारण तुझी आणि मल्हारची मैत्री मला दिसत होतं ना की वेदांच्या दुःखातून तू हळूहळू बाहेर येत होती, आणि जर मल्हारने तुला तेव्हाच हे सगळं सांगितलं असतं तर आज तू जे काही वागते ना तेव्हाही तशीच वागली असती. तुमची मैत्री झाली नसती, तो वेदांच्या दुःखातून बाहेरही आली नसती आणि तुमचं लग्नही झालं नसतं. पण मल्हारचं मन त्याला नेहमी खात होतं. नुपूर चिडून म्हणते, फक्त मन खाल्ल्याने काही होत नाही आई, त्यांच्या हातून खूप मोठा गुन्हा झालाय, त्यांनी वेदांचा जीव घेतलाय. आशा म्हणते, नाही नुपूर, मल्हारकडून गुन्हा नाही झालाय, मल्हारकडून एक चूक झाली आहे आणि चूक कोणाच्याही हातून होऊ शकते आणि तू मल्हारला दोषी ठरू नकोस. या सगळ्यांमध्ये मल्हारची चूक होती, पण त्याने ती चूक मान्य केली आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. हे सगळं ऐकून अन्वयला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो.
अन्वय म्हणतो, माझा तर विश्वासच बसत नाहीये. एक आई स्वतःच्या मुलाच्या गुन्हेगाराबद्दल असं कसं काय बोलू शकते? नुपूर म्हणते, हो दादा, माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता. जेव्हा आई हे सगळं सांगत होती ना, तेव्हा मला असं वाटत होतं की मी स्वप्नच बघतीये. आई असं काय बोलू शकते यावर माझा विश्वासच बसला नाही. आणि मग नुपूर आशाने पुढे काय सांगितलं हे सांगते. आशा नुपूरला म्हणते, नुपूर, या सगळ्यात मल्हारची काहीच चूक नाहीये. आणि जेव्हा लग्नात तुझ्यासमोर सगळं सत्य आलं तेव्हा मल्हार तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा तू पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला चालली होती लग्नानंतर, तेव्हा मी सुद्धा तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण तू ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तू आमचं काही ऐकूनच घेत नव्हती. आणि त्यानंतर माझ्याबरोबर असं झालं, मी काही बोलूच शकले नाही. आणि आता मल्हारबरोबर हे सगळं होतंय. नुपूर म्हणते, आई, ते काही असो, पण मल्हार सरांनी खूप मोठी चूक केली आहे आणि त्या चुकीची शिक्षा त्यांनी भोगायलाच हवी. म्हणूनच ते स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करायला जात आहे. आशाला जबर धक्काच बसतो. आशा म्हणते, नाही नुपूर, मल्हारला थांबव. या सगळ्यात मल्हारची काहीच चूक नाहीये. नुपूर, तुला माहीत नसेल कदाचित, पण मल्हारने तुझ्यासाठी जे जे काही केलं ना, ते सगळं त्याला मी करायला सांगितलं होतं. कारण मला माहीत होतं की फक्त मल्हारला शिक्षा होऊन तू वेदांच्या दुःखातून बाहेर नाही येणार. तर मल्हारसारखा आयुष्यातला चांगला जोडीदार तुला मिळाला तर तू वेदांतला विसरशील, आयुष्यात पुढे जाशील. म्हणून मी हे सगळं केलं. आणि मल्हारकडे जी वेदांची बॅग होती ना, ते सुद्धा मला माहीत होतं. हा सुद्धा माझाच प्लॅन होता. नुपूरचा विश्वासच बसत नाही की आशाने हे सगळं केलंय. नुपूर खूप दुःखी होते आणि म्हणते, आई, या जगात माझा तुझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता. मग तू असं का वागलीस? माझ्यापासून हे सगळं का लपवलंस? आशा सांगते, कारण तू वेदांच्या दुःखात जगणं विसरली होतीस आणि तुला त्या दुःखात तसं पाहणं मला शक्य नव्हतं. म्हणून मी तुला या सगळ्या दुःखातून बाहेर येण्यासाठी मल्हारची मदत घ्यायचं ठरवलं. आणि नुपूर, तुला आठवत नाहीये का, मल्हारने आपल्याला अनेक वेळेस मदत केली आहे. जेव्हा त्याला वेदांबद्दल काही माहीत नव्हतं तेव्हासुद्धा त्याने तुला नेहमी सांभाळून घेतलं. त्या राजशेखर पाटलांच्या लग्नात किती मोठा गोंधळ झाला होता, तुझ्या जीवाला धोका होता, तेव्हासुद्धा मल्हारने तुला वाचवलं. सगळ्यांसमोर तुझ्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला. मी आजारी पडले तेव्हा आपल्याला मदत केली. त्याने हे सगळं का केलं असेल? कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. नुपूर, मल्हारचं तुझ्यावर खरं खुरं प्रेम आहे. त्याने तुझी फसवणूक केलेली नाहीये. नुपूर म्हणते, आई, ते काही असो, पण मी त्यांना सरेंडर करण्यापासून थांबवणार नाहीये. आशा खूप चिडते आणि म्हणते, ठीक आहे नुपूर, जर तू त्याला सरेंडर करण्यापासून थांबवत नसशील ना, तर मी सुद्धा मग पोलिसांसमोर सरेंडर करते. कारण मला सुद्धा सगळं माहीत होतं, पण मी तुला काही सांगितलं नाही. मीच मल्हारला तुझी फसवणूक करायला सांगितलं, तुझ्याशी खोटं बोलायला, खोटं वागायला सांगितलं. मग मी सुद्धा त्याच्या एवढीच गुन्हेगार आहे. मी सुद्धा पोलिसांसमोर जाते आणि सरेंडर करते. नुपूरला जबर धक्का बसतो. नुपूर चिडून म्हणते, आई, तू असं काहीच करणार नाहीये, यात तुझी चूक नाहीये. आशा म्हणते, मग मल्हारची सुद्धा चूक नाहीये. त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झालाय, तो ती सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आणि गुन्हेगाराला गुन्ह्याची शिक्षा तर मिळालीच पाहिजे. पण जर तो सुधारायची इच्छा ठेवत असेल तर त्याला आपण ती संधीसुद्धा द्यायलाच हवी. आणि नुपूर, तूच म्हणतेस ना की प्रत्येक गुन्हेगाराला त्याने गुन्हा केलेला नाहीये हे सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी, त्याला न्याय मिळायला हवा. मग मल्हारविरुद्ध तुझ्याकडे काय पुरावा आहे की मल्हारनेच अपघात केला आहे, मल्हारच्या गाडीखाली येऊन वेदांचा अपघात झाला आहे, याचा एकतरी पुरावा आहे का? पण तरीसुद्धा मल्हार स्वतःला पोलिसांच्या हवाली करतोय. कारण हा मल्हारचा चांगुलपणा आहे आणि मल्हारच्या या चांगुलपणाकडे तू दुर्लक्ष करू शकत नाही. जा, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जा आणि मल्हारला सरेंडर करण्यापासून थांबव. आणि जर तू नाही गेलीस तर मी स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर करेल. हे सगळं ऐकून नुपूरचा नाईलाज झालेला असतो आणि मग नुपूर पोलीस स्टेशनला गेली, मल्हारला सरेंडर करण्यापासून थांबवलं. नुपूर हे सगळं अन्वयला सांगते. अन्वय म्हणतो, नुपूर, तुला खरं सांगू ना, आता काय बोलावं, कोणाच्या बाजूने बोलावं ते मला बिलकुल कळत नाहीये. पण एवढं मात्र खरं, आईंनी फक्त वेदांची आई म्हणून विचार नाही केला, तर मल्हार सरांची आई म्हणून सुद्धा विचार केला. आणि या सगळ्यामध्ये माझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे. नुपूर विचारते, कोणती? तर अन्वय सांगतो की तुझं अजूनही मल्हार सरांवर खूप प्रेम आहे. नुपूरला हे माहीत असतं, पण आता अन्वयला सुद्धा हे कळलंय. त्यामुळे तिला काय बोलावं ते सुचतच नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आशा ही मैदानात सगळ्यात शेवटच्या क्षणी आली
आणि एकानंतर एक सिक्स मारून मल्हारने नुपूरला ही मॅच जिंकून दिली आणि तायडीला हरवलं. एवढं मात्र खरं. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, रेवती मावशी अजून तोच विचार करत असेल. जेव्हा मी नुपूरकडे गेले, नुपूरने माझं ऐकलं नाही. मग तिचं मनपरिवर्तन कसं झालं? जिया म्हणेल, मॉम, शेवटी नुपूरचं मल्हारबरोबर प्रेम आहे म्हणून तिने हे सगळं केलं. मल्हार म्हणेल, जिया, जर असं असेल ना तर माझ्यापेक्षा जास्त आनंद या जगात कोणालाच होणार नाही. नुपूरला प्रेमाची जाणीव झालीच पाहिजे. आणि इकडे आशा ही नुपूरला चांगलाच त्रास देणार आणि नुपूरला म्हणेल, नुपूर, मल्हारला आत्ताच्या आत्ता येथे बोलून घे, तो माझा मुलगा आहे आणि जर तो येथे येत नसेल तर मी औषध घेणार नाही. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसणार. आता आशाच्या या हट्टाला नुपूर कसं उत्तर देणार? ती स्वतः मल्हारला फोन करून बोलून घेईल का? आणि मग त्यानंतर नुपूर आणि मल्हारमध्ये काय होतं ना, हे पाहायला खूप मजा येणार आहे. पण आता नुपूर आणि मल्हारला एकत्र आणणारी एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे आशा. आशा नक्कीच प्रयत्न करेल की हे दोघे एकत्र यायला पाहिजे आणि लवकरच हे दोघे एकत्र येतील. आणि इकडे तायडी टरकलेली असेल. तायडी ही पुन्हा एकदा रेवतीला भडकून देणार. काकू, आता मल्हार हा सरेंडर करणार नाहीये, पण ती नुपूर आपल्या घरात येण्याचा प्रयत्न करेल. तू तिला या घरात येऊ देऊ नकोस, नाहीतर मल्हारवर आणखीन मोठं संकट येईल. त्यामुळे रेवती आणखीनच चिडणार आणि म्हणेल, नाही तायडे, मी त्या नुपूरला या घरात येऊ देणार नाही. त्यामुळे तायडी खुश होणार. मग आता ही मालिका पाहायची मजा वाढली आहे, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.